मित्रांनो, सर्व निराधार बांधवांसाठी महिलांसाठी दिव्यांग मंत्री अतुल सावे यांच्या अंतर्गत एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून आता एप्रिल हप्ता सर्व दिव्यांगांना निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत जे लाभ घेणारे महिला बांधव असणार आहे, ज्येष्ठ नागरिक असणार आहे, यांना एप्रिल हप्ता कधी मिळणार याच्या संदर्भातील देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे। कारण की दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी यांच्या फेसबुक पेजवरती एक माहिती अपलोड केलेली आहे। ते माहिती देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ते माहिती देखील तुम्हाला पुढे सांगतो मी व्हिडिओमध्ये। आणि एप्रिल हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला क्रेडिट होणार याच्या संदर्भातील देखील महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा मित्रांनो, आता अतुल सावे जे दिव्यांग मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता विकसित महाराष्ट्र 2047 म्हणजे बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट मधील मार्गदर्शक तत्वांनुसार सन 2029 पर्यंतच्या अंमलबजावणीच्या प्रवर्गातील म्हणजे आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या नियमावली त्यांनी एक दुपारी बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये म्हणजे 2029 मध्ये सर्व दिव्यांगांना सर्व निराधारांना म्हणजे त्यांचे चांगले दिवस येणार असं सुद्धा आपण म्हणू शकतो लोकल लँग्वेज मध्ये। परंतु आपण जर पाहायला गेलं तर नेमकं एप्रिल हप्त्या संदर्भातील त्यांनी अजूनपर्यंत काही माहिती सांगितली नव्हती। आतापर्यंत अजूनपर्यंत त्यांनी सर्व दिव्यांग बांधव असो किंवा निराधार व्यक्तीचे जे काय आता योजना घेणारे लाभार्थी महिला बांधव असणार आहे तर त्यांच्यासाठी अजूनपर्यंत त्यांनी कुठली पोस्ट टाकली नाही। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यांनी जेव्हा बैठक पार पडली, जेव्हा अतुल सावे दिव्यांग मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये 2029 मध्ये 2047 पर्यंत जे काय तर त्यांचं दिव्यांगांसाठी असणार आहे, निराधार व्यक्तींसाठी असणार आहे, त्यांनी जितका लाभ देऊ शकेल चांगल्यात चांगला लाभ देण्याचा प्रयत्न करण्याचं त्यांनी एक बैठक पार पडली। परंतु हे बैठक बघा एक जसं की पोस्ट टाकण्यापुरतीच आहे का असा देखील प्रश्न निर्माण होते। आणि त्यांनी जी बैठक पार पडली त्या बैठकीच्या पोस्ट टाकल्या, त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जे काय 2029 ते 2047 पर्यंत सर्व निराधारांना सुलभपणे लाभ मिळणार आणि जास्तीत जास्त पर्यंत त्यांना लाभ मिळण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। बैठक पार पडली हे देखील सरकारने सांगितलेलं आहे। त्या पोस्ट देखील त्यांनी अपलोड केलेल्या आहे। परंतु बघा एप्रिल हप्त्या संदर्भातील कुठली माहिती त्यांनी पोस्ट देखील ते करू शकत होते, परंतु त्यांनी पोस्ट केली नाही की एप्रिलचा हप्ता पोस्टपोन झाला किंवा एप्रिलचा हप्ता आता कधीच मिळणार नाही किंवा एप्रिलचा हप्ता या तारखेला मिळणार, एप्रिलचा हप्ता या कारणास्तव लेट झाला, या कारणास्तव उशिरा झाला। म्हणजे अशी कुठली पोस्ट सरकारने टाकलेली नाही की निराधार बांधवांना, निराधार महिलांना, सर्व निराधारांना म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की अशा प्रकारे एप्रिलचा हप्ता आपल्याला या कारणास्तव किंवा या महिन्यामध्ये लेट होत आहे। परंतु त्यांनी जे पोस्ट टाकली म्हणजे बघू शकता तुम्ही 2047 पर्यंत 2029 पासून म्हणजे सर्व निराधारांना हे योजना लागू होणार। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्व कागदपत्रे जसे की एक रद्दी बनवण्यासाठीच आहे का की एक अंमलबजावणी केली किंवा ह्या योजना सर्व निराधारांसाठी काढल्या एक कागदापर्यंत सीमित आहे का हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो। कारण की एप्रिल हप्त्या संदर्भातील जे अतुल सावे दिव्यांग मंत्री ते देखील आपल्याला सांगू शकत होते की पोस्टपोन झालेला हप्ता या कारणास्तव त्या कारणास्तव किंवा या तारखेला आपल्याला हप्ता मिळणार आहे किंवा भरपूरसा उशीर हप्त्याकरिता आपल्याला या महिन्यामध्ये होणार आहे असं ते पोस्ट देखील करू शकत होते। 2 मिनिटांमध्ये ते पोस्ट टाकू शकत होते। परंतु या मागचं कारण काय असणार आहे हे अधिकृतपणे सरकारने अजूनपर्यंत एप्रिल हप्ता टाकण्यासाठी जी.आर सुद्धा काढला नाही। म्हणजे महिना संपण्याजोगता इथं जसे की दिवस येऊन गेलेले आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांनी एप्रिल हप्ता कधी येणार याच्या संदर्भातील माहिती सांगितली नाही। मला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। बाकी असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।